टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम हा शब्द कोणाची अपरिचित नसेल. कारण तुम्ही जेव्हा फोन घ्यायला जाता तुम्ही विचारता की याच्यात कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अँड्रॉइडचा फोन आहे की तुम्ही जेव्हा ॲपल घेता तेव्हा तुम्ही पाहता याच्यात कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जेव्हा तुम्ही लॅपटॉप घेता, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर घेता, तेव्हा तुम्ही आवर्जून पाहता की याच्यामध्ये कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग तुमच्या लक्षात येईल की ऑपरेटिंग सिस्टीम एवढी का महत्वाची आहे. कारण तुम्हाला माहिती असेल तर या सध्या जे काही चालू आहे म्हणजे डिजिटल युगामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा कोण असेल तर तो ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग हा ऑपरेटिंग सिस्टीम एवढा महत्त्वाचा असल्यावर याला चांगल्यानं माहिती करून घेणं याच्याबद्दल हे खूप आवश्यक झालेलं आहे. कारण लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे आपण ते यूज करतो पण अजूनही बऱ्याच लोकांना याच्याबद्दल परिपूर्ण माहिती नाहीये. तुम्हाला माहिती असेल हे ऑपरेटिंग सिस्टीम का महत्त्वाची आहे. कारण तुमच्याकडे फोन आहे आणि जर तो फोन तुम्हाला माहित असेल, तुमच्याकडे जर साधा फोन असेल तर त्यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम राहते. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर त्याच्यामध्ये iOS राहते. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल घरी तर तेव्हा त्याच्यामध्ये विंडोज आहे. ओके, पण याची सुरुवात कुठून झाली, हे कसे तयार झाले किंवा कसे आले, याचा काय महत्व आहे हे तुम्हाला प्रत्येकाला माहित असले पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर ओपन करता तर लक्षात घ्या, तुम्ही कॉम्प्युटर फक्त ओपन करू शकता, ते तुम्ही चालवू शकत नाही विदाऊट ओएस. जरी तुमच्याकडे सीपीयू आहे, जरी तुमच्याकडे मॉनिटर आहे, कीबोर्ड आहे, प्रिंटर आहे, पण या सगळ्या गोष्टी ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय पुढे चालत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही कीबोर्डवर टाईप करता, कीबोर्डवर तुम्ही लिहिता, जे जे डिस्प्ले होते तुमच्या स्क्रीनवर तर ते ऑपरेटिंग सिस्टीम सांगते तेव्हा डिस्प्ले होते, हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही कमांड देता प्रिंटरला की मला या पेजची प्रिंट पाहिजे तर ती कमांड तुमच्याकडून घेते ओएस आणि मग कॉम्प्युटर हार्डवेअरला सांगते की याची प्रिंट मार. समजलं? म्हणजे युजर म्हणजे तुम्ही आणि आपला कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर या दोघांना जोडणारा जो आहे, या दोघांचा जो इंटरफेस आहे याच्यामधला तो आहे तुमचा ओएस, तो आहे तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे तुम्हाला साधा उदाहरण सांगतो, तुम्ही एटीएम मशीन मध्ये गेले तर तुम्ही एटीएम मशीन मध्ये गेल्यावर लगेच तुम्हाला पैसे मिळतात का? तुम्ही कधी विचार केला का? तुम्ही जरी तुमचे पैसे आहे, जरी तुमच्या खात्यात पैसे आहे पण ते तुम्हाला लगेच मिळत नाही. मग तुम्हाला पहिले जावं लागेल, तुमचं कार्ड स्वाईप करावं लागेल, त्यामध्ये तुम्हाला पहिले सांगावं लागेल की बॅलन्स चेक करायचा आहे की नाही करायचा आहे, की तुम्हाला विड्रॉ करायचे आहे हे पहिले सांगावं लागते. मग तुमचा सिक्युरिटी व्हेरीफाय होते, तुम्हाला पिन टाकावं लागते, पिन व्हेरीफाय होते की हाच तो माणूस आहे का ज्याचं हे कार्ड आहे किंवा ज्याने हा पिन सेट केलेला आहे, आणि मग तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतात. म्हणजे एटीएम मधून तुम्हाला जरी पैसे मिळतात पण ते ऑपरेटिंग सिस्टीम त्यामध्ये असते, ते वर्क करते. म्हणजे ते एटीएम लगेच पैसे देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, तुमचा पिन व्हेरीफाय करणं, तुमचं कार्ड जे आहे तुमचा डेटा व्हेरीफाय करणं, हे सगळं काम ऑपरेटिंग सिस्टीम चालते. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम कमांड देते हार्डवेअरला की हे कर. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम जेव्हा तुम्ही पिन टाकता, जेव्हा तुम्ही म्हणता मला 1000 रुपये पाहिजे तर तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम त्या एटीएम ला सांगते की याला 1000 रुपये दे, मग तुमचे 1000 रुपये ते बाहेर येतात. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम हा एवढा महत्वाचा टॉपिक आहे की या ऑपरेटिंग सिस्टीम नुसार ऑपरेटिंग शिवाय काहीही सुरू होत नाही. तुम्ही पाहत असाल जेव्हा आपण डिफेन्स सिस्टीम मध्ये जेव्हा तुम्ही एखादा टाइम बॉम्ब लावता किंवा जेव्हा एखादी मिसाईल सोडता तर तेव्हा सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीमच वापरल्या जाते. एअर ट्रॅफिक कंट्रोल असते त्यामध्ये सुद्धा ओएसच वापरतात. तेव्हा ओएस फक्त वेगळा राहतो, तो राहतो रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. आणि रिअल जे तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याचे खूप सर्व टाइप्स आहेत, ते मी तुम्हाला वन बाय वन सांगेलच पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, मग तुमच्या लक्षात येईल. पण हे सर्व काही असं एकदम आलं का? नाही. म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर तयार झाले किंवा जेव्हा कॉम्प्युटरची नुकती सुरुवात झाली होती तर तेव्हा हे सर्व ऍट ए टाइम सगळ्या गोष्टी कोणाला मिळाल्या नाही. तुम्हाला माहित असेल, आठवत असेल, कोणीतरी सांगितलं असेल की जुन्या काळात सगळ्यात जेव्हा कॉम्प्युटर होते तेव्हा मोठी रूम राहत होती, त्या रूम मध्ये पूर्ण सिस्टीम होती. तेव्हा त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती सुरुवातीला, लक्षात घ्या. मग त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचं म्हणजे तेव्हा तुम्हाला माहित असेल तर पर्सनल कॉम्प्युटर हा विषयच नव्हता. जे तुम्ही आज स्वतः लॅपटॉप वापरता, स्वतः तुम्ही तुमच्या घरी कॉम्प्युटर आहे, पर्सनल कॉम्प्युटरचा तेव्हा विषयच नव्हता. तेव्हा फार मोठ्या रूम मध्ये एक सिस्टीम राहत होती, त्याच्यामध्ये फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वगैरे किंवा तुम्ही तेव्हा नॉर्मल फक्त कॅल्क्युलेशन चालत होते जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा. मग हळूहळू त्यामध्ये प्रगती झाली, मग पुढे पुढे आपण त्याच्यामध्ये नवीन मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, ऑपरेटिंग सिस्टीम इन्व्हॉल्व केली आणि मग कुठे कुठे 4th जनरेशन मध्ये तुमचा विंडोज आला. म्हणजे विंडोज हे काही लगेच नाही आला, लक्षात घ्या. तुम्हाला माहित असेल विंडोजचे पण खूप प्रकार आहे. विंडोज एक्सपी होता, विंडोज तुमचा 95 होता, त्याच्यानंतर तुम्हाला विंडोज तुम्ही ऐकलं असेल विंडोज 7, विंडोज 10, आता अलीकडे विंडोज 11 सुद्धा लॉन्च झाला 2021 मध्ये.
है ना. म्हणजे हे जे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत याची खूप मोठी हिस्ट्री आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम हा प्रत्येकाला शिकण्याजोगता कन्सेप्ट आहे. कारण तुम्हाला माहित असेल की आपलं जे मोबाईल असते, मोबाईलमध्ये आपण जे ऍप डाउनलोड करतो किंवा आपल्या मोबाईलला कुठल्या ऍपला किती मेमरी द्यायची हे काम सुद्धा कोणाचं आहे, ओएसचंच आहे. लक्षात घ्या. तुम्ही जो तुमचा फेस लॉक ठेवता, तुम्ही जे तिथं पासवर्ड ठेवता, हे जे लॉकिंग सिस्टीम आहे, हे जे सिक्युरिटी आहे, हे सुद्धा आपल्याला ओएसच प्रोव्हाइड करते. म्हणून ओएस जो आहे ऑपरेटिंग सिस्टीम हा असा विषय आहे जो प्रत्येक ठिकाणी वापरला जाते आणि हा जर व्यवस्थित तुम्ही जर शिकले तर तुम्हाला पुढे करिअरमध्ये याचं खूप जास्त काम पडणार. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल तर आपलं जे ऍप आहे डीके सर अकॅडमी नावाचं, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचा स्पेशल कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बेसिक टू ऍडव्हान्स शिकायला मिळेल. तुम्ही कुठलेही ब्रांच असेल तरी चालेल. जर तुम्ही बीएससी ला असाल, बीसीए ला असाल आणि जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स हा विषय असेल किंवा जर तुम्हाला बीसीए ला ओएस जर सब्जेक्ट असेल तर निश्चितच तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सर्व डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या जातील. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला माहित असेल बीसीएचे ऑल सब्जेक्ट आपल्या इथं आपण डीके सर अकॅडमी मध्ये आपण घेतो. गेल्या 15 वर्षापासून आपली डीके सर अकॅडमी आहे. याच्यामध्ये विविध मॅथमॅटिक्स, कॉम्प्युटर, एमएस सेट वगैरे सर्व आपण इथे शिकवतो. प्लस करिअर गायडन्स सुद्धा आपण विद्यार्थ्यांना करतो. आणि तुम्हाला जर अमरावती जिल्ह्यातले तुम्ही असाल तर तुम्ही बीएससी ला असाल, मॅथ्स किंवा कॉम्प्युटर घेतला असेल, बीसीए ला तुमचा कोणताही सब्जेक्ट असू द्या, जे युनिव्हर्सिटी लेवलला सब्जेक्ट पेपर होतात तुमचे ते असू द्या किंवा कॉलेज लेवलचे असू द्या किंवा जे तुमचे एमएससी मॅथमॅटिक्सला असाल किंवा तुम्ही जर एमएससी मॅथमॅटिक्समध्ये जर तुम्ही पुढे सेट वगैरे देत असाल तर हे सर्व क्लासेस आपल्या इथे घेतले जातात. जर तुम्ही अमरावती जिल्ह्याच्या बाहेरचे असाल तर आपलं प्ले स्टोअरला जाऊन डीके सर अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करा. तुमचं इथे येणं शक्य नसेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्हाला डेली लाईव्ह बॅचेस प्रोव्हाइड करतो आणि रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतात. तर आपल्या इथं स्पेशल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पण स्पेशल बॅच आपल्या इथं चालू आहे आणि सर्व लँग्वेज सी प्लस, जावा, पायथॉन ह्या लँग्वेज सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत. रेकॉर्डेड मध्ये पण अवेलेबल आहेत, लाईव्ह मध्ये पण आहेत आणि ऑफलाईन पण अवेलेबल आहे. म्हणून तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डीके सर अकॅडमी सर्च करा, ते ऍप डाउनलोड करा. आणि युट्यूबला आपले करिअर गायडन्स, त्यानंतर कॉम्प्युटरचे, मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड खूप सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या इथं मिळतील. ते युट्यूब चॅनलला आपण काही फ्री व्हिडिओ प्रोव्हाइड करतो. म्हणून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर कराल. आणि तुम्हाला आणखीन याच्यामध्ये ओएस मध्ये जे त्याचे टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये त्याच्या सर्व्हिसेस कोणत्या आहेत, हे सुद्धा गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पुढे सांगितल्या जाईल. जे व्हिडिओ तुम्हाला येतील यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण एआय एजंट काय असतात हे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात आपल्या इथे. ओके, याचा तुम्ही निश्चितच नक्की फायदा घ्या. आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ पाहिजे असेल, काही डिफिकल्टी असेल तर बिंदास मला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. थँक्यू.